नमस्कार, मी मिनल सागर गोसे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ देत. तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. आणि आता शिमगा आलाय आणि शिमग्याची जोरदार साफसफाई सुरू आहे. म्हणजे तशी आम्ही दिवाळीला पण करतो, गणपतीला पण करतो आणि शिमग्याला सुद्धा करतो. तर 8 दिवस सतत तेच चालू आहे. तर म्हणजे झाले आता बऱ्यापैकी. थोडंसं जे काही राहिलं होतं ते आता ते सुद्धा झालं. आता लवकर 2-3 दिवसांनी शिमगा येणारच आहे. तर मग साफसफाई चालू आहे. आता बघूया काय काय आम्ही पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं. भांडी घासलेली आहेत. ती आता भांडी घासून सुकत ठेवलेली आहेत. आणि त्याच्यानंतर कसं असतं शिमग्याला आणि गणपतीला सोन्याचे दागिने मी घालते. तसं बांगड्या असतात माझ्या हातामध्ये नेहमीच्या 2च असतात. त्या आता बांगड्या वगैरे घालायच्या आहेत. पुढे व्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल पुढे काय काय व्लॉगमध्ये पाहायला मिळतं ते. जी भांडी आम्ही नेहमी वापरत नाही पण आमच्याकडे अशी खूप भांडी आहेत. अशी भांडी आम्ही एका मांडणीला लावून ठेवलेत आणि इतकी सारी भांडी आहेत. खूप भांडी आहेत म्हणजे डिश आहेत, वाट्या आहेत, पेले आहेत. तुम्हाला इथे बघायला भेटेल काय काय इथे भांडी आहेत. खूप म्हणजे खूप वाटगी वगैरे भरपूर आहेत. तर अगदी भांड्यांचं दुकान होईल अशी भांडी आहेत आमच्याकडे, जी आम्ही वापरत पण नाही. ती अशीच मांडणीला लावलेली असतात. ती कधी कधी खूप धूळ असते. मग तीसुद्धा कधी कधी आम्ही असं सण वगैरे असले की घासून घेतो. तशीच ही घासून घेतलेली आहेत आणि ती सुकत घातली होती उन्हामध्ये. आता ती पुन्हा मांडणीला लावतोय. बराचसा वेळ याच्यामध्येच गेला ती भांडी घासण्यामध्ये. तर सगळी आता भांडी मांडणीला लावायची आहेत. खूप भांडी आहेत आणि आमची रेग्युलर वापरायची भांडी वेगळीच आहेत. ही फक्त आम्ही एक्स्ट्रा आमच्याकडं असलेली भांडी आहेत. जी हळदी कुंकूला मिळाले आहेत किंवा जे सुवासिनी वगैरे असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तेव्हा मिळालेली किंवा घेतलेली अशी सगळी भांडी आहेत. आणि अशी सगळी भांडी आता आम्ही मांडणीला लावतो. सगळी सुकलेत, सगळी वाडगी वगैरे खूप म्हणजे खूपच आहेत. एकही भांडं नवीन मला घ्यायला नको आहेत. आणि सगळी भांडी लावल्याच्या नंतर यावेळेस आम्ही या मांडणीला पडदा लावलेला आहे. नेहमी म्हणजे मागच्या वेळेस पडदा नव्हता त्यामुळे खूप धूळ बसली होती भांड्यांवरती. आणि साईडला चुलीचा रूम आहे. चूल साईडला पेटवली जाते तर खूप काळवंडली होती. तर यावेळेस आम्ही पडदा लावून घेतला म्हणजे ती जास्त खराब होणार नाहीत लवकर. तसा पडदा लावल्याच्यामुळे जरा ती सेफ राहतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक नवीन पदार्थ सांगते. म्हणजे साबुदाणा खिचडी बऱ्याच जणांना आवडत नाही कारण की ती तेलकट असते म्हणून बरेच जण खात नाही, खूप तेल असतो. त्यासाठी नवीन एक पद्धत मला सासूबाईंनी सांगितली ती म्हणजे साबुदाणे असे भाजून घ्यायचे, चांगले कुरकुरीत होतील असे खरपूस चांगले भाजायचे. तर जसे की मी भाजते. अजिबात त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे, फक्त भाजून घ्यायचे. आणि भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये दही टाकायचं आपल्याला जितकं पाहिजे. ते दह्यामध्ये पूर्ण भिजून जातील इतकं दही टाकायचं आणि ते थोडा वेळ भिजत ठेवायचे दह्यामध्ये. आणि त्यामध्ये मीठ आणि आपल्याला पाहिजे असेल तर साखर आणि शेंगदाण्याचं कूट भाजलेलं असेल ते टाकायचं. अशी म्हणजे न तेल टाकता साबुदाण्याची खिचडी तयार होते. अशी मला रेसिपी आज पहिल्यांदाच कळले. आता बांगड्या भरायला आता मी घेते. नेहमी माझ्या हातात 2 ते 3 बांगड्या असतात. जर सण असतील तरच मी अशा हातभर बांगड्या किंवा चुडा भरते. आणि त्याच्यामध्ये मध्ये अशा कुठच्या तरी बेंटेक्सच्या किंवा मग अशा डिझाईनच्या वगैरे कडे असतात जे मिळतात बाजारामध्ये हिरव्या बांगड्यांमध्ये घालण्यासाठी. तसे बांगड्या मी घेतल्या आहेत. तर आता मी त्याचा सेट तयार करते. कशा प्रकारे घालाव्या असा विचार करत ते तयार करते. जो तयार केला आहे तो योग्य आहे असं नाही आहे कारण की बाकीच्या दुसऱ्या हातात घालायला पुरत नाही आहेत. तर पुन्हा मला लावायला लागणार आहे. तर आता मी कशा प्रकारे बांगड्या भरते ते तुम्हाला दाखवते. तर असा मी सेट लावला आहे आणि त्याच्याबरोबर नीलपेंटसुद्धा लावले जी मी कधीच लावत नाही पण ते सूट छान दिसावं म्हणून मी नीलपेंटसुद्धा लावलेली आहे. नीलपेंट लावत नाही कारण की एक दिवस लावली आणि दुसऱ्या दिवशी ती निघून जाते. त्यामुळे मी सहसा नीलपेंट लावत नाही पण सणासुदीला कधीतरी लावते. तर अशा प्रकारे माझा हात दिसतो आहे चुडा भरलेला. आणि असा हात मला आता खूप आवडतो. नेहमी मोकळा हात असतो पण असा बांगड्या भरल्या की छान दिसतो हात.
एवढ्या नेलपेंटात आता एक उपयोगाची राहिली नाही, सगळ्या सुकल्यात बघ. सगळ्या मी सुकलेल्या लावले, सगळ्या घेऊन ठेवल्यास. ती गाडी कशाला त्याच्यात काय ठेवू, सगळ्या सुकल्यात. बरे दिवस लावला नाही असते.